की आचारसंहिता आहे म्हणून आम्ही रास्ता रोको न करता तुमचं काय म्हणणं आहे, काय तक्रार आहे तो हे ठेकेदार ठीक आहे नहीं MSIDC से MIDC जे ठेकेदारला बोलवायला तुम्हाला मराठी कळते ना मोर्चा काढायचा विषय ह्या निवडणुकीमुळे आचारसंहितेमुळे थांबले काय हो तुम्ही जर इकडे या पाहिजे लेडी डे झाले लेडीचं सोडा ते जन्माला बाळ मेले 7 दिवसाचं गांभीर्य आहे तुम्हाला कामाचं गांभीर्य आहे की नाही तुम्हाला कामाचं एक तरी ट्रॅक रिकामा ठेवा पाहिजे होतं मी सगळीकडे सगळं उकरून ठेवलाय सगळ्या रस्ता तुमचा असं उकरून ठेवलाय तुम्ही एक साईडने गाडी सुद्धा जायला जागा नाही एक ठिकाणी 3-3 फुटाच्या चरे गाडी उतरू द्या खाली त्यापासून त्या पोलीस स्टेशनवर बरा लोकांचा उद्रेक झाला त्या माणसाची गाडी पेटवली त्याचा काय त्यात दोष होता तो काय असं ते तपासात सापडेल पण तुमची किती त्यात रस्त्याची चुकी किती आहे तुमचं रिफ्लेक्टर एका ठिकाणी सुद्धा नाही डायव्हर्जन लावलाय तिथं टर्नला गाडी कुठं वळणार आहे कुठं फिरणार आहे नैसर्गिक ठिकाणी तुम्ही आता कमानीच्या तो उकरून ठेवला खाली गाडी कुठं जायची नैसर्गिकडनं येणाऱ्या कुठून जायचं हाय तुमचं तिथं काय अहो माणसाचा जीव गेला आणून द्या परत ते बाळ 7 दिवसाचं परत द्या आणून देताय का सांगा तुम्ही 7 दिवसाचं बाळ द्या त्या कुटुंबाला द्या आणि त्यांचं दुःख पूर्ण घालवा द्यायचं चुकी झाली लाज वाटावी तुम्हाला चुकी झाली म्हणताय तुम्ही इथे आम्ही 4 दिवसापूर्वी एक पत्रव्यवहार केलेला जी गडिंग्लज नेसरी मार्गावरती जे रस्त्याचं काम चालू आहे त्या कामामध्ये दिरंगाई करून काही ठिकाणी लोकांचे प्राण जातील अशा पद्धतीने तिथं काम चालू आहे आणि तसंच आम्हाला सुदैवानं कुणाचा प्राण जाऊ नये अशीच देवाचरणी प्रार्थना आहे पण परवा एक घटना इतकी दुर्दैवी घडली की त्या घटनेमध्ये बाळंतीण महिला ही घरी जात असताना एका गाडीनं भरधाव गाडीनं त्यांना ठोकर दिली आणि त्या ठोकरमध्ये बाळंतीण महिला तरी वारलीच त्याच्यासोबत अवघ्या 7 दिवसाचं लहान बाळ ते सुद्धा देवाघरी गेले या सगळ्या घटनेला कारणीभूत फक्त आणि फक्त हा कॉन्ट्रॅक्टर आणि ह्या सरकारी यंत्रणेचा आंधळा कारभार ह्याच्यामुळे हे लोकांचे जीव जात आहेत आम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की आम्ही रास्ता रोको करणार आहे पण आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला त्या रास्ता रोकोला मोर्चाला परवानगी मिळाली नाही PI साहेबांनी मध्यस्थी करून आज ह्या बैठकीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांचे त्यांचे खालचे कर्मचारी स्वतः ठेकेदार इथं येण्याचं टाळलेलं आहे त्याचं कारण म्हणजे त्याचं चालू असलेलं काम ही नक्कीच तिथं त्याला माहिती आहे त्या कामामध्ये त्याची सगळीच यंत्रणा ही ढिल्लमढिल्ली आहे आता काम जे चालू आहे तिथं पूर्ण एक ठिकाणी रस्ता काही ठिकाणी 2 फूट खोदून ठेवलेला आहे काही ठिकाणी यांनी बॅरिकेड लावलेले आहेत काही ठिकाणी डायव्हर्जन केलेलं नाही काही ठिकाणी रस्त्याला पट्टेसुद्धा लावलेले नाहीत लोकांना रात्रीचा प्रवास करायचा म्हटला तर रस्ता कुठं खोदलेला आहे ही सुद्धा समजत नाही अशा परिस्थितीत गाड्या पलटी व्हायला लागलेत ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे काही ठिकाणी यांचे साखव बांधलेले आहेत तिथं मुरुम कमी आहे तिथं चरी पडलेले आहेत ट्रॅक्टर पलटी होऊन त्या ट्रॅक्टरच्या खालीसुद्धा माणसं सापडून मरणे इतकी दुर्दैवी अवस्था त्या रस्त्याची झालेली आहे आम्ही आज इथं पोलीस स्टेशनमध्ये PI साहेबांच्या केबिनमध्ये त्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याबरोबर आणि ठेकेदारांच्या माणसाबरोबर चर्चा केली आहे त्यांना आम्ही येणाऱ्या 8 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे कारण आचारसंहिता असल्यामुळं आम्हाला परवानगी मिळणार नाही 8 दिवसामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर त्यांनी पूर्ण नाही केल्या तर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नक्कीच आम्ही या रस्त्यावरती उतरून रास्ता रोकोही करू आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ही कामं कशामुळे रखडली याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार कुटुंबियात परवा जी दुःखद घटना घडली त्या कुटुंबियांच्यावरती वेळ आली की त्यांचं स्वतःचं मुंडन करून घेणं कारण हिंदू धर्मामध्ये व्यक्ती एखाद्या घरातला मयत झाला तर त्याचे विधी कार्य करण्यासाठी त्यांना मुंडन करावं लागतं आणि ह्या अधिकाऱ्यांनी जर का गांभीर्याने घेऊन आणि ह्या ठेकेदारानं जर गांभीर्याने नाही घेतलं तर रस्त्यावर ह्या अधिकाऱ्यांचं आणि ह्या ठेकेदारांचं आम्ही शिवसेनेच्या वतीनं मुंडन करू आम्ही कायद्याला कुठलीही पर्वा न करता आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जरी बसावं लागले तरी त्यावेळी आम्ही शांत बसणार नाही हा इशारा त्यांनी समजून घ्यावा धन्यवाद तर आज आपण पाहिलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नेसरीमध्ये जो काय भयानक अपघात झाला यामध्ये एक 7 दिवसाचं लहान बाळ वारलं त्याच पद्धतीनं जी 10 दिवसाची बाळंतीण होती ती सुद्धा देवाघरी गेली यामुळे एक सगळीकडे जनक्षोभ उसळला असलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि हा जो रस्त्याचा जो काय प्रश्न चेगाळलेला आहे आता यावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख अजित खोत असतील सर्व शिवसैनिक असतील यांनी आता आवाज उठवलेला आहे आता हा ठेकेदार हा रस्त्याचं काम कधीपर्यंत सुरू करणार आणि हा रस्ता कधी पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवर्धन न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंग्लज हां सर बोला